दर्शनाच्या रांगेत आहे नरसोबाची वाडी. पाणी अगदी मंदिराच्या पायथ्याला पोचलं, एवढं पाणी भरलंय कृष्णमाईचं. नरसोबाच्या वाडीला आलेलो, इथलं दर्शन घेतलं, दत्त महाराजांच्या पाया पडलो. पायथ्याशी पूर्ण पाणी आले, पावसाचा पूर्ण असा गणगोर झालाय. पण नरसोबाची वाडी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फेमस झाले. आता दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इकडे लोक भरपूर येतात. आज आपण याचं कारण म्हणजे आपल्याला इथं खास कारण होतं ते म्हणजे जेवण्याचं. नरसोबाच्या वाडीला नंतर देवाचं जेवढं लोक दर्शन घेतात तेवढं तर भुके असलेले पण असतात. म्हणजे आधी पोटोबा मग विठोबा असं कॉन्सेप्टपेक्षा आधी विठोबाचं दर्शन घेऊन मग पोटोबाकडे लोक लक्ष देतात. आता पोटोबाचं म्हटलं तर आपण सुद्धा त्यासाठीच आहे. नमस्कार, जाऊ तिथं खाऊ मजित्राव चॅनलवरती मी सूरज माने पाटील तुमचं स्वागत करतोय. मन मंगलमय झाले पण आता भूक लागल्या मला. आणि नरसोबाच्या वाडीमध्ये आल्यानंतर सगळ्यात भारी जेवण कुठं जर मिळत असेल ते सोमन भोजनालयाला मिळते असं मी बऱ्याच ठिकाणी कारण ऐकलं होतं. सोशल मीडियावर पण सोमन भोजनालय फेमस झाले. आणि सोमन भोजनालयाला जेवण्यासाठी तर आपण आज नरसोबाच्या वाडीमध्ये आलेलो आहे. आणि वाडीला आल्यानंतर आता सोमन भोजनालयाला कुठं जायचं, ते ॲड्रेस काय आहे किंवा तिथलं जेवण कसं हे आपण सगळं बघणार आहे. चला बघूया सोमन भोजनालय नरसोबाच्या वाडीचं खास. नरसोबाच्या वाडीतलं श्री विठ्ठल मंदिर आणि त्या विठ्ठल मंदिराच्या बरोबर इकडच्या साईडला जर तुम्ही बघितला सचिन सोमन यांचं सोमन भोजनालय, जे वाडीतलं ओरिजिनल. म्हणजे इथं भरपूर सोमन भोजनालय आहेत. आपण हुडकत आलोय ती हे नरसोबाच्या वाडीतलं ओरिजिनल सोमन भोजनालय. रांग लागल्या बरं का, गर्दी तुम्ही इकडे बघितला का नाही. आता ह्या गर्दीत का नाही इथे सिस्टम अशी आहे की नंबर लावायला लागणार आहे वाटतं. आणि नंबर लावल्यानंतर पण तिकडं आत जेवण आहे. सोमन काका दिसतील बघा, काकांच्या संग आपण बोलायचंच आहे. तिथलं जेवण पण खाणार आहे. पण सिस्टम इकडली बघून घ्या, गर्दी भरपूर आहे बरं का. 3 वाजले, त्यांचं टायमिंग 2:30 वाजायचं पण अजून सुद्धा लोक इथे जेवणाच्या गर्दीसाठी थांबले. नंबर लगा के आपण सुद्धा जेवणार आहे. चला नरसोबाच्या वाडीतलं सोमन भोजनालय, जिथं आता नंबर आम्हाला भेटलाय जेवणासाठी. ताट निम्मार्ध वाढून झाले. आणि इथली सगळ्यात भारीची पद्धत मला वाटली का नाही, वाढण्याची पद्धत शे बघा. भातावर वरण आलं इकडं. आणि सगळं इथे जे वाढायला ते सगळ्या लेडीज लोक आहेत. म्हणजे लेडीजला तूप, ओके, तूप वाढून सुरुवात करा असा मेसेज त्यांनी दिला आपल्याला. ताट जर बघितलं तर एकदम सात्विक जेवणाचं ताट आहे बघा. छोलेची भाजी दिसते इथं, इथं बटाट्याची भाजी आहे, इकडं वाडीची वांगी कृष्णाकाठच्या नदीची, कायरस गोड लोणचं आणि हे मिरचीचं लोणचं, हे डाळ कैरी, भोपळ्याचं भरीत, एवढा सगळा मिळून आणि वरण भात तूप. म्हणजे ही पूर्ण सात्विक जेवण, सगळ्या भाज्या घरगुती दिसते त्या. हो बघूया. संघ वाडीची फेमस असलेली बासुंदी पण आहे. आणि जेवल्यानंतर खायला देणार हे पान सुद्धा तिने आत्ताच दिले. डाळीची आमटी, चपाती आणि पुऱ्या. ओके, आता त्यांनी सांगितले आपल्याला की वरण भातावर लिंबू पिळा. भोपळ्याचं चटका आहे, हा कायरस आहे, हा गोड लोणचं आहे, हे मिरचीचं लोणचं आहे, ही छोले आहे, बासुंदी आहे, पुरी बासुंदी आहे. ओके, पुरी वाढायचं तुम्ही फुगलेली पुरी सुद्धा आल्या बघा. आणि काकांनी सांगितलं होतं की आपल्याला लिंबू पिळून सुरुवात करा म्हणे भातावरच्या आणि वरणाची. ते काय ताक आहे, ताक सुद्धा आहे बघा. सुरुवात करूया. लिंबू मार्के, हा हा वा. लिंबू आणि वरण भात मी पहिल्यांदाच ट्राय केले आणि मस्त आहे बरं काही कॉम्बिनेशन भारी आहे. 23 पदार्थ ताटामध्ये, 23 पदार्थ आहेत. फक्त 180 रुपयामध्ये एवढं सगळं देत आहे. फक्त बासुंदी लिमिटेड. ताक सुद्धा दिले आणि 180 रुपयाला ताट आहे. न पटण्यासारखी गोष्ट, एवढं सगळं भारी जेवण. अजून मसाले भात आहे. भाजीपासून सुरुवात केली मी. त्या जेवणामध्ये ताटामध्ये आलेल्या ज्या भाज्या आहेत अप्रतिम क्वालिटीची चव आहे. या जर तुम्ही बघितला तर छोले भटुरेची एक भाजी दिलेली आहे राजू, बटाट्याची भाजी, इकडं कृष्णाकाठची वांगे आहेत आणि अप्रतिम चव आहे. कृष्णाकाठची वांगी जे ऑल ओव्हर महाराष्ट्र फेमस आहेत, जगात ओळखली जातात.
वा, जेवणामध्ये एक स्वीटेस्ट फ्लेवर आहे भाज्यामध्ये, जे खाताना एवढे भारी वाटते, एवढं सात्विक वाटते. आणि काकाने सांगितलं की कुठल्याही कांदा लसूण शिवाय इथलं जेवण बनवलं जातं. हे बेस्ट आहे. कॅमेराचा अँगल जर तुम्हाला हे झालेलं दिसेल, कारण समोर आपला कॅमेरामनचा जेव्हा बसलाय तिकडे सगळं पंक्तीव काम आहे. पुरी, चपाती, आता बटाट्याची भाजी बरोबर खाऊन बघूया. वा, ते जेवणानं मात्र मन तृप्त केले माझं. बेस्ट एक्सपिरियन्स आहे. द्या. ह्या थाळीमधला कायरस नावाचा हे आयटम आहे, कैरीच्या ह्याच्यापासून बनवलं जाते. ते खाऊन बघा, जरी अवेलेबल असेल तर खाऊन बघा. भोपळ्याचं भरीत हे माझ्यासाठी नवीन आहे. वा, सुपर, बेस्ट, छान जेवण आहे. अजून मसाले भात घ्यायचा आहे. आत्तापर्यंत जेवढ्या भाज्या खाल्ल्यात द्या. हां, A1 बेस्ट आहे. राहिल्या वाडूची बासुंदी, याच्यासोबत तुम्हाला हे ताक सुद्धा येते. वा, ह्यात सुद्धा गोडपणा आहे. हा द्या. आणि पोट भरून वाढलं जाते बरं काही, तुम्हाला अजिबात लिमिटेशन नाही. अनलिमिटेड जेवण आहे, फक्त बासुंदी लिमिटेड आहे. सगळं जेवण एवढं भारी आहे. मला वाडीची बासुंदी, जे इथली सगळ्यात फेमस बासुंदी, ती सुद्धा ट्राय करायची आहे. वा, प्युअर कमी साखरेची बासुंदी, जी वाडी साईडला मिळते अशी बासुंदी आहे. पोट भरलेला आहे माझं, खरं सांगतो. आणि बस नको 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 आग्रह एवढा जेवणाचा इथं विचारायला नको. म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही निम्म्या पोटात जाऊ शकत. काका तर एवढे भारी आहेत की तुम्हाला आग्रहाने जेवावं वाढते. खायचं सगळं ट्राय केलं आहे मी, सगळं बेस्ट आहे. ओव्हरलोड झालं आहे मला तर. आणि नक्की ट्राय करायला पाहिजे सगळ्यांनी बरं. काही तर सोमन भोजनालय मस्ट ट्राय, विजिट ट्राय, कसं पण करा पण इथं विजिट करा. आत्ताच जेवण केले. ज्या नरसोबाच्या वाडीतल्या सोमन भोजनालयाची क्रेज पूर्ण महाराष्ट्रावर पसरल्या. म्हणजे असं कुठलं गाव नसेल महाराष्ट्रात जिथं तुमचं नाव पोचलेलं नसेल. पण सोमन काकांचं खरं नाव काय ते आम्हाला सांगा. सचिन श्रीकांत सोमन. सचिन श्रीकांत सोमन. इथं जमलिंग होते काय काय वेळेला, आम्ही हुडकत आलो, तुमच्या नावानं हुडकत आलो. जेवण खरंच छान होतं, म्हणजे मन प्रसन्न झालं. पोट भरलंयच, अजून वाटतं की अजून जेवावं, पण काय उपयोग नाही, कारण पोट भरलं खाऊ शकत नाही. पण खरोखर जेवण छान होतं. आता एवढं सगळं तुम्ही नाव केलंय, खरं ही सुरुवात कधीपासून केल्या? सुरुवात आमची 1984 पासून आहे. म्हणजे आई वडिलांनी चालू केलेलं आहे. तर मी ह्यात म्हणलं तर 92 पासून आहे. 10वी झालं ते ह्यातच आहे मी. बरं बरं बरं. मग तुम्हाला सुद्धा आवड आहे खरं तुमच्या त्या वाढण्याच्या ह्याच्यावर. तुम्हाला सांगतो, माणूस इथे येऊन नका बरं का जेवायला, तसं करणार असतं. अहो, पोट भरलं तरी माणूस म्हणणार घ्या 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 म्हणून. पण खरंच चांगला तुमच्या त्या ह्याच्यामुळे माणसं पोटभर जेवतात आणि प्रसन्न होते. मग मला खरोखर छान अनुभव आला. आणि मी इथनं कधी पुढे इथनं आलो वाडीला तर 100% तुमच्याकडे जेवण झालं. आणि तुम्ही सुद्धा जे व्हिडिओ बघताय नक्की या सोमन भोजनालयाला एकदा जेवून जावा. बेस्ट एव्हर जेवण आहे आणि मन प्रसन्न होते बघा. नरसोबाच्या वाडीतलं एक आजरामर किंवा जी काय लोकांच्या लक्षात राहतं असं ठिकाण असते, असं एक ठिकाण आज कव्हर केलं. आणि खरोखर सांगतो एवढं मन प्रसन्न झाले. म्हणजे एवढं मी कॅमेरात बोलतो होतो असं नव्हतं, तर खरोखर मला एवढं भारी वाटायला आलं ना. इतकं जबरदस्त जेवण आणि वाढण्याची जी पद्धत आहे, आग्रह करण्याची जी पद्धत आहे, त्यानं तुमचं मन भरून जाते, पोट भरते. टॉप नॉच. म्हणजे हे नरसोबाच्या वाडीतलं फर्स्ट रेकमेंडेड ठिकाण आहे. ह्याच्यानंतर आपण बासुंदी कव्हर करायसाठी जाणार आहे, याचा व्हिडिओ तुम्हाला इथं बघायला मिळेल. पण आता सोमन भोजनालयाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आपलं मराठी यूट्यूब चॅनलचं नाव आहे जाऊ तिथं खाऊ मजेत राहू.